गेल्या 4-5-6 महिन्यामध्ये मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये 85,000चा हाय देऊन आता मार्केट जवळपास 75,000-77,000च्या रेंजला आहे. त्यामुळे काय झालं, लोकांना रिटर्न्स दिसत नाही. म्हणजे पोर्टफोलिओमध्ये हरियाली दिसत होती, तिथे आता दुष्काळ दिसायला लागली. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन हा प्रॉब्लेम का झालाय, कारण प्रत्येक जण रिटर्न चेस करण्यामध्ये अडकला होता. मुख्यतः म्युच्युअल फंड SIP ही तुमच्या एखाद्या गुंतवणुकीचं अशा पद्धतीचं प्लॅनिंग आहे की ते तुम्हाला 5, 10, 20 वर्षानंतर पाहिजे असे पैसे. नारळाचं झाड लावलं तर तुम्हाला उद्या नारळ नाही मिळेल. त्याला काही सर्टन पिरियडमध्ये नुसतं त्याची वाढ आहे. आता तुम्ही नारळाचं झाड लावलं आणि 6 महिन्यात तुम्हाला त्याच्यावर नारळ मिळतील का? नाही मिळणार. SIP गुंतवणूक ही भविष्यामध्ये तुम्हाला रिटर्न देणारी आहे. आता SIP कमी होत आहेत, स्टॉप होत आहेत. ह्यामागचं कारण म्हणजे लोकांनी साम दाम दंडभेदनी SIP चालू केली. म्हणजे सेव्हिंग मधले पैसे काढले, SIP मध्ये लावले. माझा पगार ₹1,00,000 आहे, माझा खर्च 80,000 आहे, 20,000 रुपये उरलेत, 20,000ची SIP केली. त्यांनी कुठेही बचतीचं प्लॅनिंग केलेलं नाही. आणि मग जेव्हा ते डाऊन ट्रेंड दिसायला लागतं, लॉसमध्ये दिसायला लागतं, तेव्हा लोकांचे पेशन्स संपतात. म्हणून SIP मध्ये आज स्टॉप करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. यामागचं कारण एकच आहे की लोक फक्त लायकेबिलिटी फॅक्टर, म्हणजे तू पण करतोय मी पण करतोय, याच्यामध्ये म्हणजे बोलतात ना की मास लेवल गुंतवणूक करतायत, परंतु कुणाचंही दिशाहीन गुंतवणूक आहेत. आणि त्याच लोकांच्या SIP स्टॉप होत आहेत की ज्यांचं कुठचंही प्लॅनिंग हातात नाही.